6 किंवा मला वाटतं 6व्या आणि 17व्या वचनात जर तुम्ही वाचलं तर जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आहे. जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू काय आहे? एक आहे. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या वचनरूपी पाण्याने आंघोळ घालून पवित्र केलेलं आहे. डाग विरहित, टपक्या विरहित, सुरकुल्या सुद्धा आमच्यावर नाही, कारण आम्ही त्याच्या हाडाचे हाड आहोत आणि आम्ही त्याचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. किती लोक म्हणतात तो आमचा मस्तक आणि आम्ही त्याचे अवयव आहोत. आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्त्रियांना हे सांगण्यात आलेलं आहे की तुमचा पती तुमचा मस्तक आहे, म्हणून ते मस्तकाचं चिन्ह म्हणून तुम्ही डोक्यावर घ्या. पण प्रेज द लॉर्ड, आज आमचा मस्तक प्रभू येशू आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल, कारण की त्या प्रभूने आम्हाला त्याचा वधू म्हणून ठरवून आम्ही त्याच्या सर्व संपत्तीचे वारसदार आहोत. त्याच्या सर्व संपत्तीचे आम्ही काय आहोत? वारसदार आहोत. आणि इतकेच नाही, आणि आम्हाला त्यांनी निर्दोष, निष्कलंक, पवित्र असं ठरवलेलं आहे. आणि निर्दोष, निष्कलंक, पवित्रता म्हणजे ही परमेश्वरच्या राज्याची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचे आम्ही वारसदार आहोत. म्हणून 1 कोरिंथीय पत्र 6 आणि 11 वचनामध्ये आपण एक अजून काढूया की आपण त्याच्या आत्म्याने धुतलेले आहोत. 1 कोरिंथीय पत्र 6 अध्याय काढूया आपण. 1 कोरिंथीय पत्र 6 आणि 11 वचन. तुम्हातले कित्येक तसे होते, तथापि तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले आणि न्यायी ठरलेले आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हातले अशुद्ध असे होते, पण आता तुम्ही, बायबल सांगतं, देवाच्या आत्म्याने धुतलेले किंवा स्वच्छ केलेले किंवा पवित्र केलेले आणि न्यायी ठरलेले आहात.